नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा आता वाजलेले सकाळचे 7:30 आणि इकडे मी करते स्वयंपाक. तुम्हाला दाखवते समोरच्या कॅमेऱ्यानी. तर माझी आज देवपूजा वगैरे करून झालेली आहे. आज मी देवपूजा केलेली बघा. आणि इकडे मी बघा कशाची भाजी केली तुम्हाला सांगते. तर आज बनवली होती मी तांदूळ कुंदराची भाजी. तर खूप छान लागते भाजी. आणि पीठ भिजून घेतलेलं आहे आणि बाबाला अजून टाईम आहे त्याच्यामुळे ना. तर तुम्हाला दाखवते की आम्ही आज काय करतो आहे. तर आम्ही आज वडा घालणार आहे. आई गेलेले बघा. तर मला करायचं होतं बाबाचा डब्बा. तर मग मी स्वयंपाक करते आणि शिव मॅडम पण आहे ना सकाळी सुटलेले आहे. तर त्यांना बघून सगळं करावं लागतं आहे. आणि आई आत्ताच आहे ना वड्याचं सामान घेऊन गेलेलं आहे बघा. चला तर तुम्हाला दाखवते. तर आम्हाला नाही आहे गच्ची. तर मग आई ना दुसऱ्याच्या गच्चीवर गेलेलं आहे. तुम्हाला दाखवते. शिव मॅडम पण आता ना बळजबरी झोपे घालणं चालू आहे. सकाळी सुटलेलं आहे 4:30 वाजल्यापासून आणि तिचं दिसं खेळ चालू आहे. चालते का आईकडे? चालते का? शिवून मी चालली आता आईकडं. तिथून येऊन आम्हाला लगेच पोळ्या करायच्या कारण की बाबाचा डब्बा द्यायचा आहे. तर तुम्हाला एकदा दाखवा म्हणलं. तर चला पप्पाला टाटा कर. टाटा बाबा. ठेवून दे. बाहेर किती छान वातावरण आहे. तर आम्हाला सकाळी सकाळी घरातलं सावरावं लागतं. आणि आता बघा आम्ही समोर चाललो आहे. तर तुम्हाला दाखवते समोरच्या गच्चीवर जायचं आता आपल्याला. पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते. तर तुम्ही इकडे बघा किती छान इकडं वडा घालणं चालू आता. पण शेजारचं काकूचं त्यांचं पण आहे ना. तर कोरड्या घालायच्या चालू आहे त्यांच्या. तर मग आई त्यांना मदत करू लागते आहे. आणि त्या पण नंतर आम्हाला वडा घालायला लागणार आहे. तर बघा किती छान करताय त्या कोरड्या. किती हे पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र आलेल्या आहे. तुम्ही बघू शकता. आणि आम्हाला पण याचा जास्त आंबट वास येतोय का? टाकलेले लय वास येतोय आंबट. 2-3 बाकी आहे. तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल. आणि इकडे बघा तर आई आणि आईची जीवलग मैत्रीण आहे. तर हे काही पण काम करायचे असणार दोघी सोबतच करते बघा. तर बघा इकडे आई त्याला भरून देत आहे आणि छान अशा कोरड्या घालताय बघा. आणि तुम्हाला इकडचं छान असं वातावरण दाखवते मी वरतून. आता आम्ही आलेलो आहे समोरच्या गच्चीवर. तर म्हणलं तुम्हाला एकदा वातावरण दाखवून द्या कारण की आम्हाला काही गच्ची नाही. आमची गच्ची झाल्यावर तुम्हाला छान असं वातावरण दाखवत जाऊ. आणि बघा तुम्हाला समोर दिसतंय का? तर साईडला आहे ना तर ते आमचं घर आहे. इथून तुम्हाला दिसतंय बघा. चाललो आम्ही. आणि बघा मावशीची केवढी मोठी गच्ची आहे. आणि त्याच्यात बघा पूर्ण असा त्यांच्यातलं किराणा दुकान आहे ना. तर किराणा दुकानाचं पूर्ण सामान वगैरे ठेवलेलं असतं त्यांनी. खोके वगैरे. आणि सूर्य बघा किती छान सूर्याच्या किरण्यावरती आलेले आहे. आणि अजून भरपूर वडा बाकी आहे आपला. तर आईन ते आता घालून घेणार आहे. आणि आता आपण चाललो आहे घरी कारण की आता आपल्याला करायचं आहे बाबाचा डब्बा. तर चला. तर तुम्हाला सांगते मी याच्यामध्ये आम्ही कोणती डाळ यूज केलेली आहे. तर मुगाची डाळ घेतली, उडदाची डाळ घेतली, थोडी हरभऱ्याची डाळ आणि मटकीची डाळ. तर असा मिक्स वडा करतो आहे बघा आम्ही. आणि खायला पण खूप छान लागतो तो. आईने रात्रीच त्याला आहे ना भरडून घेतलं होतं बघा मिक्सरमध्ये. आणि सकाळी ना तर मिरची लसूण कोथिंबीर छान मिक्सरमध्ये बारीक दळून घेतलं. आणि त्याच्यामध्ये मिक्स करून थंड पाणी ॲड करून छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर आहे ना तर 2 ते 2-2.5 तास त्याला छान असं भिजू दिलं बघा. आणि नंतर करायला घेतला वडा. तर बघा आम्ही तिथून येत होतो ना तर आम्हाला वरच्या मावशी भेटल्या. तर शिव त्यांना म्हणते टाटा टाटा. एवढी मोठी टाटा टाटा करायला लागली ना ती आता खूप. चला घराला मावशी टाटा. कुठं चालला टाटा ना मग? गल्ल्या गल्ल्या फिरल्या. हा बाय. चला आम्हाला आवडले. चला दशू बाप्पा वैस आला आम्ही जाऊन. आता करते पोळ्या धरा. हिला पकडा तोपर्यंत. तर बघा आता वाजलेले सायंकाळचे 6 आणि आम्ही वडा काढून आलेला आहे. तुम्हाला दाखवते आता. चला अजून माझा स्वयंपाक बाकी आहे. आत्ताच माझी दिवाबत्ती झालेली बघा. आणि शिवला झोप घातलं. शिवला पण दाखवते तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने. तर बघा आपण सगळं घेऊन आलेली मी तिकून वडा. तुम्हाला दाखवते शिव काय करते. तर तिला आत्ताच झोपी घातली बघा.
लाईट बंद वगैरे करून बघा खूप शांत झोपलेली ती. तिने आज खूप परेशान केलेलं आहे आणि आज दिवसभर झोपलेली नाही आहे ती. तर ती झोपती तोपर्यंत वडा काढून तुम्हाला दाखवते आणि स्वयंपाक पण बनवते. तर चला. तर बघा आता तुम्हाला दाखवते समोरच्या कॅमेऱ्याने मी. आता मी जसा आणून ठेवला आहे तसाच येतो. मी अजून ना खोलून पण नाही बघितला ना आईने पण आहे ना अजून खोलून नाही बघितलेला. तर चला तुमच्यासोबतच आम्ही पण बघतो आणि तुम्हाला पण दाखवते. आणि इकडे बघा तुम्ही आता मी काढती आहे आणि किती मस्त असा निघून जातोय तो पटकन. त्याला काही त्रास वगैरे पण होत नाही काढायला. एकदम असं वरच्यावर आल्लदी निघून जाते बघा. आणि किती छान आपलं वडा आला बघा. खूप छान. किती फास्टमध्ये निघतोय तो. असं टाईमच नाही लागत बिलकुल त्याला. आता मी ना सगळा वडा एका टोपल्यामध्ये काढून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर बघा माझा वडा काढून झालेला आणि बघा भरपूर वडा केलेला आहे आम्ही आणि किती छान आलेलं बघा. जेव्हा मी या वड्याची भाजी बनवेल तेव्हा तुम्हाला रेसिपी नक्की शेअर करेन. तशी उठलेली अजून स्वयंपाक बाकी. चला बाय.